आणि संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 23 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 24वा अध्याय वाचनाला सुरुवात करणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत आरंभ. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्णाय नमः. ओम नमो जी गुणातीता व्यक्तिरहिता अव्यक्ता तुझ माझी नाही द्वैत कथा अद्वैत तार विवासी तुझा अद्वैत निज निर्वाहो तेत नाही देवी देवो उदय असताचा भाव रविचंद्रासी ठाव सेना तेथ सशब्द हारपला वेदू बुद्धीसी मिथ्या बोधू तिळभरी नाही भेदू अद्वयानंदू ऐकला ऐस्या अद्वैतपणी प्रकृती पुरुषाची कहाणी सांगी जे केवळ ज्ञानी ज्ञातेपणी चातुर्ये जेथ मितुपणा नाही ठाव तेथ प्रकृती पुरुषा केवी निर्वाहो ज्याचा नाही गर्भसंभव त्याचे जातक पहावो वर्तती जे जन्मलेची नाही त्याचे श्राद्ध करावे काही हे ज्ञात्यासी पुसता पाही ठेविता टाई टाकेना वांछेच्या पुत्राचा विवाहो समारंभ चला पहावो नेनासाच जाणावाओ तैसा निर्वाहो प्रकृती पुरुषा ऐसे नसतेची नाथिले साचाचे परिनांदविले एकी अनेकत्व दाविले ऐकपण संचले न मोडता ऐसा एकपणे एकुलता तोची आपण आपली झाला कांता या पुले कांतेचा आपणक भरता अति लाघवता तर्क्य जेवी अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी प्रकृती पुरुष संसारी एकाएकी नांदत तो पुरुष ते पतिव्रता दोघा अनन्य प्रीती एकात्मता एरैरा वेगळी कथा पाऊल सर्वथान घालिती दोघा एकत्र सदा असणे दोघासी एकची नेसणे दोघा एके सत्ता बैसणे दोघे एकची प्राणे वर्तती दोघा एकची देखणे दोघा एकची चाखणे दोघा एकची बोलणे दोघा करणे एकची कैशी दोघा प्रीती अलोलिक एरैरा वीन ने घेती विख एरैरा वीन न चाखती उदक एरैरे वीन देख आंधळी नवल बाईलेचे न करणे नपुंसका पुरुषत्व ने देणे मग तिचे अधीनपणे पुरुषे नांदणे सर्वदा मग हा तिचे नी डोळा देखे मग हा तिचे नी बोले मुखे तिचे नी भोगे हा सुख दुःखे बंध मोक्ष चाखे तिचे नी मनवी मी ब्रह्म तिचे नी करी हा कर्म तिचे नी भोगी हा मरण जन्म धर्माधर्म विभागे तिचे नी आसी पाप घडे तिचे नी आसी पुण्य जोडे तिचे नी हा महत्व चढे तिचे नी पडे अधपाती इथवरी अतिप्रीती वाढविली निज प्रकृती पतिव्रत्या स्थिती वश्य निजपती ती केला नवल दोघांची सोयरिकी दोघी भावंडे होती सखी तो पापते त्याची लेकी पाहता विवेकी तो पुत्र तिचा या परी अगम्य गमन तीही दोघी करुनी जाण वाढविले अनेक जण तिसरे पण नातळता ऐसा अव्याभिचारी व्याभिचारू करुनी वाढविला संसारू तो अति अतर्क्य अगोचरू अगम्य दुर्धरू शिवादिका हा निज शक्ती प्रकृती मेळे भोगी शिवत्वाचे सोहळे प्रिया न देखता तत्काळे सांडी सगळे शिवत्व जासी गावठावना जीवमेळ उपनावना काळवेळ ऐसा ही प्रकृती केवळ केला सबळ निजगुणी
प्रकृती निज गुणास्तव निज निभरता केला सावैव वर्ण व्यक्ती रूप नाव नाना वैभव विलासे तव पूर्णत्व लोपोनिया शिवे अंगावरी चढविले शांभवे एरी पतिव्रता आहे वे रूपे नावे शिवपूजी दोघापासूनी झाले जग परी न दिसे तिसरा भाग न तुटे अनन्य मिळणी योग भिन्न विभाग दाखविता त्रैलोक्य पाहता सान न दिसे तिसरे अंग दोघी दुमदुमीत जग भरले सांग दुबंदी दोघाची अतिप्रीती ऐची अनन्य मिळणी अनन्यासी दोघे अनुमाजी सावकाशी निज रहिवासी नांदत पतिवीन ते पतिव्रता सगळीची विरे सर्वथा प्रिये विनसतची नसता होय काही नवता भरतारू शिवनी संग झोपई सदा क्रिया करणे विन नुसदा त्यासी ही अतिप्रीती निज प्रमदा सुख दुःख बाधा भोगवी या परी निज नोवरा प्रकृती गोवीला घरचारा मग घरवातेचा थारा त्यांच्याची शरीरावरी केला प्रकृती पतिव्रता अवंचक कर्मकर्मी शिनोनी अनेक सुख दुःखाची परवडी देख अर्पी आवश्यक निजकांता नवल ते मी सांगावे काय स्त्री जोडी ते पुरुष खाये ती विन तो पाये कही न लाहे कवडाही प्रकृती पतिव्रता शिरोमणी कांतवश्य करोनी निजगुणी वासना सूक्ष्म सेवया अनुदिनी भोगवी सुगरणी भरतारा करवी तीथ प्रकृतीचे गदारोळे भवाब्दी जलक्रीडा खेळे प्रकृती पुरुषा ते बुडवी बळे पुरुष एके काळे प्रकृती बुडवी ऐसा प्रकृतीच्या असंगात पुरुषास लाविले पंचभूत जन्मवर्णाच्या बुड्या देत अवस्था भूत होवनी ऐसा प्रकृतीची या भिडा पुरुष केवळ झाला वेडा निजत्व विसरोनी बापुडा केला गाढा अतिदीन ऐसा विसरोनी पूर्णत्वासी जीव शिवद्वंद्वे स्वयंसोशी तासी नावया निजस्त्वासी गुनिया पूर्णांशी गुरुराओ ज्याचे वचन मात्रे पहाओ जीवाचा हरपे जीवभाओ शिवाशिवपदी ठाओ ज्याचा वचन गौरव नांदवी ज्याची भावार्थे एकदा गोठी अहंकार मिळे उठाउठी जन्म मरणासी पुळडे तुटी न दिसे दृष्टी भवभय ज्याची या कृपा दृष्टी पुढे जीव शिवाचे फिटे बिरडे माया मिथ्यात्वे समूळ उडे पूर्णत्वाचे उघडे भांडार शिवो भुलविला शिवत्वासी यावया तो निजपदासी आज्ञा जे पुसे सद्गुरुसी तेची शिवासी शिवत्व एवढी महिमा सद्गुरुसी वचने केवी वानू त्यासी तव वाणी ते वाणीने वानवयासी वदवी वाचेसी गुरुराव ते थै कमी वनिता हे कोणे घ्यावे आपले माथा गुरुने हरितली अहंता तेथ मी करता घडे केवी तेथ मी पणी घ्यावी अहंता तव गुरुची मी पणा अवतवता गुरु वेगळा ठाव नाही रीता मी पणाचे माथा गुरुराव माझे जे कामी पण ते सद्गुरु झाला आपण तेव्हा रूप एक नावे भिन्न एका जनार्दन एकत्वे अवघा जनार्दनची देखा तोची उपनावे झाला एका देने नावे श्री भागवत देखा देश भाकार्थर्वी 23 अध्यायाचे अंती देव बोलिला उद्धवा प्रती द्वंद्वभोगाची निजप्राप्ती 6वी शांती धरोनी जासी बाणली अढळ शांती ते मज अजिता ते जिंकिती
तेची साचार परमार्थी स्वमुखे श्रीपती बोलिला. ते ऐकून कृष्णवचन उद्धवाचे दचकले मन. द्वंद्व सहिष्णुता अति कठीण कैसेनी आपण सहावी. द्वंद्व सहिष्णुता साधन पुसदा उबगेल श्रीकृष्ण. ऐशा भिडा उद्धव पूर्ण धरवूनी मौन राहिला. तो उद्धवाचा अभिप्रायो जानोनिया देवधीदेव. द्वंद्व सहिष्णुता उपवाओ समूळ पाओ सांगत. अद्वैत्वे परिपूर्ण प्रकृती हुनी पुरुष भिन्न. हे आकळल्या निज ज्ञान द्वंद्वबंधन बांधिना. द्वंद्वे जिनावया पूर्ण प्रकृती पुरुष विवंचन. उद्धवेन करिता प्रश्न स्वय श्रीकृष्ण सांगत. भक्त अंतरीचे जाणता याला की अंतर्यामी तत्वता. तो निज भक्ताची या स्वार्था पूर्ण परमार्था सांगत. निज भक्ताचे मनोगत जानोनिया श्रीकृष्णाथ. करावया भक्तहित कृपेने सांगत कृपाळू. जगी धन्य भाग्य उद्धवाचे कृष्ण दैवत तिही लोकीचे. कृपा ओरसोनिया साचे प्रकृती पुरुषाचे निज सांगे. आशंकेचे निरूपण उद्धवेन सांगता ही जाण. ते जानोनिया श्रीकृष्ण कृपा निरूपण निरूपी. कृष्ण म्हणे त्या ज्यासी तारीण तो पहिलाची तरला जाण. करावया जगाचे उद्धरण कृपे श्रीकृष्ण बोलत. नेणू वत्साचे निलोभे जेवी घरा पुरते दुभे. तेवी उद्धवाचे निवालभे जग पद्मनाभे उद्धरिले. जो योगियांचा योगेंद्र जो ज्ञानियांचा ज्ञानेंद्र. जो भक्तचिंत चकोरचंद्र जो यादवेंद्र यदुवंशी. जो प्रकृती पुरुषाहुनी पर तो स्वये बोले शार्ंगधर. उद्धवा द्वंद्व सहन प्रकार अतिगुह्य विचार उधारी. जे एकताची निरूपण सुख दुःखातीत आपण. हे संपूर्ण पावे खून ते गुह्य ज्ञान उधारी. मी कपिल रूपे अवतरुणी प्रकृती पुरुष विवंचनी. उपदेशिली निज जननी ते जुनी कहाणी सांगेन. जे परिसंता सावधान स्वय होई जे ज्ञान संपन्न. पुरुषाहुनी प्रकृती भिन्न सुख दुःख जान तिपाशी. सुख दुःखे माईक पूर्ण ऐसी जासी कळले ज्ञान. तेव्हा भवभय भ्रम दारुण तत्काळ जाणवतो सांडी. जेवी मोतियाची कंठमाळ भ्रमे सर्प भासरी डोळा. ते भ्रमांती घाली ती गळा न बांधी कंटाळा सर्प भयाचा. तेवी शिवशक्ती विवंचन तुझ मी सांगेन संपूर्ण. ते आकर्णिता सावधान द्वंद्वे सकारण हरपती. ब्रह्म सुखरूप एकलेपणी तेथ प्रकृती पुरुष कैची दोन्ही. द्वंद्व सुख दुःखे ज्यापासूनी त्रिभुवनी न समाती. तिची अर्थीचे निरूपण स्वय सांगता आहे श्रीकृष्ण. प्रकृती पुरुषाचे जन्मजान ते मुख्य कारण सुख दुःखा. जेवी निजेल्या पुरुषाची छाया पुरुषातळी जायलया. तेवी सविकार गिळोनी माया ब्रह्म एकल्या एकाकी. ब्रह्म एकाकी परिपूर्ण हेही म्हणावया म्हणते गुण. नाही नाम रूप व्यक्तिपूर्ण ब्रह्मी ब्रह्मपण स्प्रेना. तेथ नाही युगसंख्या काळवेळ नाही दिनमान घटिका पळ. नाही शून्यत्वे शून्य मंडळ ब्रह्म केवळ परिपूर्णत्वे. तेथ मी ब्रह्म हे स्फुरेजे स्फुरण. तेची मायेचे मुख्य लक्षण. तेची प्रकृती पुरुषाचे जन्मस्थान जावळी फळे जान जन्मदी. जेवी का कवळूनिया कन निकन कोंडा वाढे आपण.
देवी पुरुषयोगे पूर्ण प्रकृती जाण थोरावे धरुनी गोडपणाचा साठा फणसांगी वाढे काटा देवी पुरुषयोगे ताठा चढला मोठा प्रकृतीसी जेवी का डोळीचे चिजळ गोठोनी डोळा होय पडळ देवी ब्रह्मी माया जमळ करिशबळ शुद्धसी पडळ पडळ डोळा मंद करी माया निजानंदावरी वाढोनी त्यांचीवरी वेडा करी पुरुषाते ऐसे करते नवीन पसया कार्यकारण जे आले आया त्या ती कृतयुग म्हणावया वेदू लवलाह्य वेद उदेला अकार उकार वकारेसी वेदूपजे प्रकृती पुरुषी जेवी उकलल्या बीजासी प्रथम त्यासी तिवना डिरू ते वेदीचा अभिप्राओ ब्रह्मसत्य माया वाओ आफुलेनी अभेदे ब्रह्मभाओ विवेकनी पून पहाओ जाणती ऐसे वेद विवेके अभेद योगी ते कृतादी होत का कलियुगी वर्तता ते सदा योगी युग त्या लागी असेना कृतयुगादी युगपंक्ती चराचर नाना युक्ती यासी उपजवी प्रकृती तीची उत्पत्ती हरी सांगे ते बृहत जे परब्रह्म जे धनरिगे रूपनाम जे मन बुद्धीसी अगम्य जे दुर्गम इंद्रिया जे निर्गुण निराकार जे सत्यस्वरूप साचार जे परेहुनी परात्पर निर्विकार रिजवस्तू हे तेथ अतर्क्य माया चमत्कार करी दृष्टात्वे सविकार तेची प्रकृती पुरुष साचर तेने चराचर वाढवी जेवी रूपा सवे छायेसी व्यक्ती तेवी ब्रह्मी मायेची निजस्थिती तिने उपजविली शिवशक्ती पुरुष प्रकृती द्विधा भेदे ब्रह्मांडी ईश्वर स्वभावो पिंडितासीच जीवभावो तै ऐसा प्रकृती पुरुष निर्वाहो मायेने भावो द्विधा केला ब्रह्म अच्छेद वेदू बोले ते फाडूनी द्विधा केसे केले जेवी आरिसा पुन्हा फुले मुख्य देखिले सम्मुख आपणा पूर्वामुख आहे प्रतिबिंब पूर्वेकडे न होय आपुले आपणा सम्मुख होय हे लाघवा पाये मायेचे प्रतिबिंब दिसता सम्मुख म्हणता अति विमुख पुरुष पूर्वेकडे देख प्रतिबिंबाचे मुख पश्चिमेकडे तेवी आत्मदृष्टी रूप स्वरूपी पडे जीवदृष्टी प्रपंचाकडे तिने सन्मुखनकडे विमुखत्व गाडे ज्वासी देवी ब्रह्मी जे ब्रह्मस्फुरण तेची मूळ बायेचे लक्षण तेथ ईश्वरत्वे जाण होय आपण सम्मुख जे अद्वितीय वस्तुशुद्ध तेथ मिथ्या माया संबंध अभेदी उपजवूनी भेद केली द्विविध शिवशक्ती त्या दोही भागामाझारी प्रकृती भाग तो विकारी पुरुष भाग तो अविकारी स्वय श्रीहरी सांगत तेथा आपण आपुली कांतेचा आपण भरता एकपणी दाऊनी द्वैता भिन्न विभागता शिवशक्ती जेवी आपले एकंग तीथ बोलती वाम सव्य भाग तेवी प्रकृती पुरुषा विभाग जानावी सांग माईक अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी प्रकृती पुरुषी तैशी परी एक शरीरी एकात्मता जे पुरुष विभाग लपवी ते स्वेच्छा प्रकृती नाचवी प्रकृती विभाग जे लपवी ते पुरुषाची पदवी प्रगट दिसे